एक साथ 5 सपनों की तैयारी के लिए इंटरनेशनल सनी लाइट ऑयल, जिसमें है पावर ऑफ 5। बाय। मैथ्स होमवर्क किया। घर में नो स्क्रीनिंग ओए। साइंस प्रोजेक्ट रेडी। नाइस। टाइम फॉर खाना। आजकल के बच्चे एक साथ 5 सपनों की तैयारी में जुटे हैं, इसीलिए इंटरनेशनल सनी लाइट ऑयल, जिसमें है पावर ऑफ 5। इंटरनेशनल सनी लाइट ऑयल, इसमें है पावर ऑफ 5। करो एक हेल्दी फ्यूचर का वादा। अब इंटरनेशनल सनी लाइट ऑयल के 1 लीटर पैक पर 10 रुपए का ब्रिटानिया बर्बन बिस्किट बिल्कुल मुफ्त। नेरळ गावातील वाढते नागरीकरण लक्षात घेऊन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने रस्त्यांसाठी 22.63 कोटींचा निधी मंजूर केला। मात्र 40 फूट रस्त्याचे नियोजन असताना प्रत्यक्षात हा रस्ता 20 फुटाचा होतोय। नागरिकांची फसवणूक होत असली तरी निधी परत जाण्याच्या भीतीने रस्त्याच्या कामास नागरिकांनी पाठिंबा दर्शवलाय। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी नेरळच्या रस्त्याचे आरसीसी पद्धतीने काँक्रिटीकरण करण्यासाठी निधी मंजूर केला। सुरुवातीला 60 फुटाचा रस्ता होणार असे प्रशासनाने जाहीर केले। या रस्त्याला विरोध करत गावकऱ्यांनी मीटिंग घेऊन तो 40 फूट करावा असे सांगितले। विनंत्या आणि सह्यांची मोहीम राबवून अर्ज प्रशासनाकडे पाठविला। रस्त्याच्या आजूबाजूची दुकाने आणि घरे बाधित होणार नाहीत यासाठी पुन्हा मीटिंग घेऊन तो रस्ता 30 फूट करावा असा निर्णय करण्यात आला। 60 फुटाचा ॲक्युरेशन होतं। त्याच्यानंतर गावकीची मीटिंग होऊन 40 फुटावर आलं। 40 फुटानंतर पुन्हा काहीतरी गावाची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये असं काही ठरलं गेलं की बाबा 30 फुटाचा रस्ता अवेलेबल मिळेल, तर 30 फुटाचा रस्ता कमीत कमी व्हावा अशा नेरळ ग्रामस्थांची मागणी होती। त्यावेळेला लोक हे कबूल झाले की बाबा ठीक आहे 30चं 30, पण रस्ता चांगला व्हायला पाहिजे या लोकांचं असं मत होतं। आज या मीटिंगमध्ये असं ठरलं गेलं, जे त्या कामाचे जे उपअभियंता आहेत केदारे साहेब यांनी इथं असं सांगितलं की बा हा रस्ता आणि याचं प्लॅन एस्टिमेट असं बनलेलं आहे का हा रस्ता 20 फूट होणार आहे। आता 20 फूट रस्ता जर होणार असेल तर मग तो पहिला रस्ता होता तसा चांगलाच होता, तो काही वाईट नव्हता। ही पूर्ण गावापची आता फसवणूक आणि दिशाभूल झालेली आहे असं मला तरी असं वाटतंय। MMRDAने नेरळकरांच्या मागणी अर्जाला केराची टोपली दाखवत हा बाजारपेठेतला रस्ता केवळ 20 फूट होणार असल्याचा फतवा काढला। सरसकट 6 मीटर कॅरेज विड्थ आणि त्याच्या दोन्ही साईडला 1-1 मीटर गटर असं अज्यूम करून अंदाजपत्रक आम्ही केलेलं आहे आणि त्याला महाराष्ट्र शासनाच्या मुख्य अभियंताकडून तांत्रिक मान्यता घेतलेली आहे आणि ते सक्षम अंदाजपत्रकाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत। त्याप्रमाणे या रस्त्याच्या निविदा काढून कामही सुरू केले। मात्र या गोष्टीला नेरळकरांचा विरोध कायम होता। ज्या बाजूला अतिक्रमण होते त्या बाजूला रस्ता जेमतेम 10 फुटाचा झाला। बाजारपेठ असलेल्या बाजूला ठेकेदार कंपनीने आरसीसी पद्धतीने गटारे न करता रस्त्याचे काम सुरू केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे। रस्त्याची नक्की रुंदी किती आणि काही ठराविक लोकांच्या इमारती वाचवण्यासाठी रस्त्याची रुंदी कमी केल्यात आल्याची भावना निर्माण झाल्याने नेरळकर या नावाखाली सर्व नेरळवासीय एक झाले असून त्यांनी रस्त्यासाठी चळवळ निर्माण केली आहे। काम झालेलं आहे ते कामाचा काय दर्जा फारसा योग्य असं आहे असं मला वाटत नाही आणि हा दर्जा योग्य राखण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना प्रश्न केले की बाबा इथे तुमचा एक मास्टर कारकून किंवा जो काही सुपरवायझर असतो डिपार्टमेंटचा तो कधी हजर नसतो, डिपार्टमेंटचा अभियंता हजर नसतो, उपअभियंता जो कोण असतो त्यांच्यावरती तोही कधी त्यांनी फेरी मारले दिसली नाही आणि कार्यकारी अभियंता सुद्धा या कामावर कधी आम्हाला दिसलेले नाहीत। 30 फुटाचा रस्ता व्हायला पाहिजे हे लोकांची ठामपणे मागणी आहे, तर तसं होत नाही। मग तसं जर होत नसेल तर मग रस्ता करण्यामध्ये मतलब काय होता, तो चांगलाच होता ना, मग तोडफोड कासाठी केली। आता पुन्हा जर व्यापारी साईडला जर पुन्हा आता फुटपाथ जर बांधला गटारावर, स्लॅब टाकला, मग त्यांना आता झालं तिथं ते दुकानं मांडणार, टपरीवाले काही पथारीवाले लोक बसणार, त्यांच्याकडून ते भाडं उपडणार, ह्या पद्धतीचं चालूच होणार, कोणाचं नियंत्रण राहणार नाही। म्हणजे त्यांना आयतं ते ठेवे बसायला भेटले, लोकांनी जायचं कुठून? जर त्या दोन्ही गटारावर जे स्लॅब टाकलेले त्याचं जर रेलिंग केलं, त्या रेलिंगमधून जर फक्त जाण्या येण्याला लोकांना सिनियर सिटीजन असतील, ज्येष्ठ नागरिक, कोणी महिला असतील, कोणी आजारी लोक असतील तर त्यांना जायला त्याच्यामध्ये उपयोग होईल। त्याचा उपयोग जर केला तर व्यवस्थित गाड्या घोड्या रस्त्यातून जातील। अशा पद्धतीचं काम जर चांगलं केलं नियोजनबद्ध तर एक नेरळच्या रस्त्याला अतिशय चांगल्या प्रकारचं आकर्षण येईल। संवाद मराठीसाठी अजय गायकवाड, नेरळ। संवाद मराठी
रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी। अपडेट रहा आमच्या सोशल साईट सोबत। लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।